या कुमुदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर पृथ्वी देवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेष जाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं। हृद्यार्यहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा तरुणबिम्बफलाद
दृष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णा परम किमपि तत्महं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सीतानाथ समारंभां श्रीरामानन्दाय मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरु परम्पराम् गौराङ्गं रसमयं नित्यम् रसाचार्यं रसोसुतं श्रीरामहर्षणदेवाख्यं सद्गुरुं प्रणमाम्यहम् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चोर प्रभु जय जय सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करा। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद
सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्त वांछित कल्पतरु दयाघन सच्चित आनंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती असलेले श्रीमद भागवत महापुराण आणि या पुराणांतर्गत चालू असलेली श्रीमद भागवत कथा आज या कथेला दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झालेला आहे। सर्वांच्या परम पुण्याने परम भाग्याने ही कथा या ठिकाणी आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळत आहे, म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात। कथेचा आजचा दुसरा दिवस आहे। ही श्रीमद भागवत कथा या कथेचं नियोजन करणारा, ही कथा सांगणारा आणि ही कथा ऐकणारा या त्रिवेणी संगमाला सुद्धा खूप मोठं पुण्य आहे। सांगणाराचं सुद्धा तेवढंच पुण्य, आयोजन करणारा तेवढंच पुण्य आणि ऐकणारा सुद्धा तेवढंच पुण्य। या त्रिवेणी संगमामध्ये आपण स्नान करण्याकरता या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। प्रथमतः उपस्थित सर्व माता भगिनी बंधुवर्ग सर्व श्रोते मंडळींना मी अभिवादन करतो आणि कालच्या प्रसंगाला धरून आजची कथा या ठिकाणी प्रारंभ करत आहे। काल सूत महाराजांनी भागवत महात्म्य सांगितलं। सूत महाराजांना प्रश्न केला होता, भागवत कथेला प्रारंभ करा। सुतांनी आपल्या श्रीगुरूंचं वर्णन केलेलं आहे। सूत महाराजांचे श्रीगुरु आहेत श्री शुकाचार्य। ते शुकाचार्य कसे आहेत काल आपण थोडक्यात बघितलं। यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकदेव भगवान। वैराग्य जर कोणासारखं असावं तर ते शुकाचार्यांसारखं असावं। जसं त्यानंतर वैराग्य कोणाचं, जगद्गुरु तुकोबारायांचं। पुन्हा आणखी कोणाचं वैराग्य आपल्याला सापडणार नाही। शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असे माझे सद्गुरु श्री शुकदेव भगवान यांनी मला जी भागवत संहिता सांगितली तीच भागवत संहिता मी तुम्हाला सांगतोय। आणि श्री शुकदेवांना त्यांनी नमन केलं। वाणीची देवता सरस्वतीला नमन केलेलं आहे आणि विष्णू भगवान परमात्म्याला नमन केल्याने आपल्या कथेला सुरुवात केली। सूत महाराजांना असा प्रश्न केलेला आहे, महाराज ही जी कथा निर्माण झालेली आहे श्रीमद भागवत कथा, ही भागवताची निर्मिती कशी झाली? 7 दिवस कथा करावी ही परंपरा आम्हाला समजली। सनकादिकांनी
नारदांना ती कथा सांगितली तेव्हापासून 7 दिवसाची परंपरा निर्माण झाली हे आम्हाला समजलंय. पण ही भागवत कथा का निर्माण झाली, कोणी निर्माण केली? भागवत कथेला निर्माण करण्याकरता श्री व्यास महर्षींना का गरज वाटली? आणि मग याचं उत्तर देत असताना सूत महाराज सांगतायत, त्रिकाल द्रष्टा महर्षी व्यास. महर्षी व्यासांची बुद्धी, आपण व्यास पौर्णिमा साजरी करतो, त्याला गुरु पौर्णिमा म्हणतो. संपूर्ण ज्ञान आपल्यापर्यंत जे आलंय ते सगळं व्यासांचं उष्ट ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. व्यासोच्चिष्ट जगत्रय, तिन्ही लोकातलं स्वर्ग मृत्यू पाताळ माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. व्यास भगवान व्यासांकडून सगळं ज्ञान आपल्याकडे आलेलं आहे. त्या व्यासांनी अत्यंत वेदातले क्लिष्ट अर्थ आपल्याला उकल करून सांगितलेले. पूर्वी वेद एक होता, भगवान परमात्म्याने भगवंताच्या मुखातून आलेला. त्या एक वेदाचे 4 भाग कोणी केले? व्यास महर्षी. व्यास विशाल बुद्धी असं व्यासांचं वर्णन केलं. त्या व्यासांनी जगत उद्धारा करता ज्ञान प्रतिपादन केलं. भरपूर ग्रंथ लिहिले, त्यामध्ये 17 पुराण लिहिली. 17 पुराण आहेत, 4 वेद आणि त्याच्यानंतर 17 पुराण. ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण, वामन पुराण, वायू पुराण, अग्नी पुराण, अशी 17 पुराण आहेत. 17 पुराण लिहिली तरी व्यासांच्या मनाचा असंतोष काही गेलेला नाही. मला समाधान मिळत नाही. मी या सर्वसामान्य जनतेकरता काहीतरी कमी पडलोय असं व्यासांना नेहमी वाटत होतं. का असं मला वाटतं? एवढं ज्ञान मी जगासमोर मांडलं तरी सुद्धा माझ्या मनाला समाधान का नाही? व्यास असे खिन्न बसलेले. आणि अशा खिन्न बसलेल्या व्यासांसमोर अचानक नारदांचं आगमन झालं. नारद महर्षी म्हणजे सतत भटकंती. नारदांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या हातामध्ये वीणा आहे, देवदत्त वीणा. भगवान विष्णू, भगवान परमात्म्याने त्यांना वीणा दिलेला आहे. आणि तो वीणा, त्या वीणाच्या झंकारामध्ये नारदजी आपलं नामचिंतन करतायत. 7 स्वर आहे, सा रे ग म प ध नि सा. सा रे ग म प ध नि सा. षडच वदेन मयूर. सा कोणापासून निर्माण झालाय? मोरापासून. षडच वदेन मयूर ऋषभम चातको वदेन. रे म्हणजे ऋषभ. चातक पक्षाकडून स्वर घेतलाय रे, सा रे. आजा वदती गांधारम. आजा म्हणजे बकरी. बकरी पासून गांधार म्हणजे ग नावाचा स्वर घेतलेला, गांधार स्वर. क्रौच वदती मध्यमम. क्रौच नावाचा पक्षी आहे. सारे ग म म्हणजे मध्यम स्वर त्या क्रौच नावाच्या स्वरातून उचललेला. पुष्प साधारणे काले कोकिला पंचमम मध्ये. वसंत ऋतूमध्ये कोकिळा आपल्या मधुर गुंजनाने जे वातावरण निर्मिती करते, त्याचा जो कोकिळेचा जो स्वर उचललाय तो पंचम स्वर आहे. दर्दुरो दैवतम चैव. सारे ग म प ध. ध कोणापासून घेतलाय? दर्दुरो. बेडकापासून दैवत स्वर उचललेला. निषादम च वदेत गजाः. आणि हत्तीपासून नी नावाचा निषाद स्वर उचललेला. ही 7 स्वरांची निर्मिती या 7 प्राणी पक्ष्यांपासून झालेली आहे. या सर्व स्वरांचे
नारदांचं एक संगीत रत्नाकर नावाचं पुस्तक आहे. संगीताची मोठी पदवी आपण जर PhD वगैरे करायला घेतल्यानंतर हे सगळे ग्रंथ आपल्याला अभ्यासाला असतात. म्हणजे तात्पर्य एवढंच आहे की नारद महर्षी म्हणजे फार मोठे संगीताचार्य. स्वतःची विना आणि त्या झंकारामध्ये नारदजी सतत आपलं नामचिंतन करत असतात. नारदांचा तो नारायण नारायण आवाज, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारद महर्षींचं आगमन झालेलं आहे. नारदांना पाहिल्यानंतर व्यासांना आनंद झाला. संतांच्या भेटीला आल्यानंतर काय आनंद होतो. संतांचा महिमा संताची जाणती. आणि नारद आल्यानंतर विधिवत नारदांचं पाद्यपूजन त्या ठिकाणी केलेलं आहे. पाराशर्य महाभाव भवतः कच्चिदात्मन
परितुष्यति शारीर आत्मा मानसैव वा। पाराशर्य महाभाग भवतः कच्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानसैव वा। पूजयामास विधिवत् नारदं सुरपूजितं। नारदांचं विधिवत त्या ठिकाणी पूजन करण्यात आले आहे। नारदांनी विचारलं, पराशरजी, पराशरस्यापत्यं प्रमाणिती पाराशर। पराशर ऋषींचे पुत्र आहेत म्हणून त्यांना पाराशर असं म्हणतात। आपण एवढे मोठे त्रिकालद्रष्टा, पारदर्शी, तत्ववेत्ता असून सुद्धा आपल्या मनामध्ये असा असंतोष का निर्माण झाला? त्यावेळेस व्यास महर्षी म्हणतात, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, एवढं मी लोकांच्या उद्धाराकरता ज्ञान ग्रंथ निर्मिती केली, पण माझ्या मनाला अजून असंतोष आहे, मी कुठेतरी कमी पडल्यासारखं मला वाटतं। व्यास नारदजी म्हणतात, बरोबर आहे, त्याचं कारण असं, तुम्ही बाह्य जगताला कितीही ज्ञान सांगितलं तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं जोपर्यंत तुम्ही गुणगान करत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही। कृष्ण भगवान परमात्मा त्या ज्ञानामध्ये रममाण होणार नाही, ते त्यातून तुम्हाला समाधान मिळणार। आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही भगवत चरित्र कथा गुणानुवाद करत नाही तोपर्यंत तुमच्या मनाला समाधान मिळणार नाही, असा उपदेश नारदांनी केला। नारदजी म्हणतात, माझ्याकडे बघा, मी मागच्या जन्मीचा एक ब्राह्मण दासी पुत्र नारद आहे। माझी आई एका ब्राह्मणाच्या घरी दासी म्हणून काम करत होती। मी सुद्धा माझ्या आईच्या बरोबर त्यांच्या घरी जायचो। चातुर्मासामध्ये तिथे अनेक संत महंत मंडळी 4 महिने राहण्यासाठी येत असत। आई त्यांची रोज स्वयंपाक करणे, कपडे धुणे वगैरे वगैरे सर्व सेवा करत असत। आई बरोबर मी सुद्धा त्या संत मंडळींची सेवा करत होतो। 4 महिने संपून गेले, इतका मला त्या संत मंडळीचा लळा निर्माण झाला की ते ज्यावेळेस उत्तरेकडे प्रस्थान केलं त्यांनी, त्यावेळेस मलाही त्यांच्या बरोबर जाण्याची इच्छा झाली, पण माझ्या आईमुळे मला जाता आलं नाही। आई म्हणली, बाळा, अरे माझे पती तुला वडील नाही, माझ्या म्हातारपणाचा आधार तूच आहेस, आणि आईची आज्ञा न घेता मला जाणं बरोबर वाटत नव्हतं, म्हणून मी घरी थांबलो। काही दिवसानंतर माझी आई गायीची धार काढत असताना सापाच्या शेपटीवरतीचा पाय पडला, सर्प दंश झाला, आई मृत्युमुखी पडली। एका दृष्टीने आई गेली याचा मला आनंद झाला, कारण माझ्या परमार्थाचा अडसर आता दूर झाला। लोकविधीप्रमाणे आईचा संपूर्ण विधी मी पूर्णपणे पार पडलेला आहे, आणि माझ्या मनातली इच्छा संत मंडळी बरोबर मला जायचं होतं। मी निघालो, ज्या दिशेने संत कुठे राहतात मला माहित नाही, पण ते निघालो कुठे, ज्या दिशेने ते उत्तरेला गेले होते त्या उत्तर दिशेने मी निघालेलो आहे। चालून चालून थकलो, उन्हाळ्याचे दिवस होते, तहान लागले, सरोवरातलं पाणी पिलं, आणि जवळच एक झाड होतं, झाडाखाली विश्रांतीला बसणार तशी मला झोप लागली। झोप लागल्याबरोबर स्वप्न दृष्टांत झाला, ज्या भगवंताचं चिंतन मी करत होतो ते भगवंताचा स्वप्न दृष्टांत मला झाला। चतुर्भुज मूर्ती मला पाहायला मिळाली, माझ्या अंगामध्ये सगळं नवचैतन्य संचरण, खडबडून मी जागा झालो। कुठे तो देव जो मी स्वप्नात पाहिला? आकाशवाणी झाली आणि मला सांगितलं, नारदा, या जन्मामध्ये मी तुला फक्त काय केलंय, एक झलक दाखवलेली। तुला जर माझा संपूर्ण सहवास, माझं दर्शन पाहिजे असेल तर पुढच्या जन्मामध्ये निश्चित तुला मी दर्शन देईन। या जन्मामध्ये आता काही नाही, आता काही दिवसानं प्रलय होणार आहे, आणि या प्रलयामध्ये सगळी सृष्टी बुडणार आहे। तू पुढे ब्रह्मदेवाचा मानसपुत्र जन्माला येशील, त्यावेळेस मात्र मी तुझी संपूर्ण इच्छा पूर्ण करेन। काही दिवसांनी प्रलय झाला, माझा जन्म ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून झाला, आणि मी आता ठरवलं की प्रपंचात पडायचं नाही, भगवंताचं नामचिंतन करत होतो। देव माझ्यावर संतुष्ट झाले, स्वतः भगवान परमात्म्याने देवदत्ता विमाम विना स्वर ब्रह्म विभूषिता, विष्णू नारायण मला हा विना दिलेला आहे, आणि
टिमिण्याच्या या स्वरामध्ये मी भगवंताचं नामचिंतन करतो, त्यामुळे मी भगवान विष्णू नारायणच्या अत्यंत जवळचा आहे. म्हणजे मला दुसरं काही करायचं. तसं तुम्हाला जर जवळचं व्हायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं नामचिंतन गुणानुवाद करावा लागेल. नारदांनी उपदेश केला, मनावर ठसला, नारदजी निघून गेले. श्री महर्षी व्यास बद्री आश्रम मध्ये मानागाव आहे. मानागावला सरस्वती नदीचा उगम आहे. त्या सरस्वती नदीच्या तीरावर शम्याप्रास नावाचा आश्रम आहे. तिथे व्यास गुफा आहे. सरस्वती नदीचं स्नान केलं आणि आतापर्यंत जे काही लिहिलं ती माझ्या बुद्धीने लिहिलं. आता इथून पुढे जे लिहिणार आहे त्याचं स्मरण करणार आहे, तो जो मला सांगेल तेच मी लिहिणार आहे. गणेश भगवान परमात्मा लिहायला बसले आणि व्यास सांगतायत. असं करून व्यास महर्षींनी 18,000 श्लोकांची संहिता तयार केली. त्या संहितेचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. गोपाल कृष्ण भगवान की जय. 18,000 श्लोकांची संहिता तयार केली. व्यास महर्षी म्हणतात हे 18,000 श्लोक मी तयार केले, पण जेवण पंचपक्वान्नाचं बनवलंय. या बनवलेल्या जेवणाचा कोणाला तरी लाभ झाला पाहिजे, म्हणून व्यास महर्षींनी कुणापुढे ही संहिता द्यावी, कुणाला द्यावी. योग्य अधिकारी असल्याशिवाय माणूस आपली गुप्त गोष्ट रहस्य कोणाला सांगत नाही. बरोबर आहे. एखादी आपण आई वडील जर कुठल्या कार्यक्रमाला चाललो, घरामध्ये मुलं असतात, त्या मुलाला तीनदा सावध करतो, चाबी इथं ठेवली बरं का, ध्यान दे. एकदा सांगितलं तरी परत जातो ना, चाबी तिने ठेवली बरं का, ध्यान दे. चाबी तिने का बरं तीनदा सांगतो? कारण काहीतरी महत्वाचं आहे. त्याला पुन्हा पुन्हा सावध केलं जातं की तू ह्या गोष्टीवर ध्यान दे. चाबी इथं ठेवली बरं का, इथं हे आहे, तिथं ते आहे. 4 वेळा त्या मुलाला आपण सांगतो, एकच गोष्ट सांगतो. याचा अर्थ असा आहे की त्या गोष्टीला काहीतरी महत्व आहे. आणि म्हणजे हे भागवत रहस्य, भागवत महात्म्य, श्रीमद भागवत महापुराण संहिता एवढी महत्वाची आहे. आता याचा अधिकारी पुढे कोणाच्या पुढे वाचून चालणार नाही. असं म्हणतात ना, गाढवा पुढे गीता वाच, काय उपयोग. तसं भागवत ग्रंथ आहे, कुणाला समजून जमणार नाही. याचा योग्य अधिकारी कोण आहे? याचा अधिकारी तोच आहे जो परमहंस परिराजकाचार्य, ज्यानं सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा 16 वर्षीय श्री शुकदेव भगवान. माझा मुलगा जन्मल्याबरोबर जंगलामध्ये निघून गेला. व्यासांचा पुत्र, त्यांचं नाव आहे श्री शुकदेव भगवान. आईच्या पोटात असताना जन्माची वेळ आल्यानंतर बाहेर येण्यासाठी घाबरले. म्हणले नको, या माया जंजाळामध्ये एकदा जर आपण गुंतलो तर परत आपल्याला सुट्टी नाही. म्हणजे काय करायचं, जन्मच घ्यायला तयार नाही. किती दिवस, 12 वर्ष झाले. 12 वर्षानंतर आईच्या उदरातून बाहेर आले. म्हटले आता 12 वर्षांनी बाहेर आलो म्हणजे निश्चित आपला हे विवाह करणार, काहीतरी आपल्याला गुंतवून ठेवणार. जे पळत सुटले, बापाला सुद्धा तोंड दाखवलं नाही. अरे शुका थांब, अरे शुका थांब. शुकाचार्य पुढे पळतायत, मागे व्यास पळतायत, पण शुकदेव काही थांबलेले नाही. शुकाचार्यांचा अधिकार तेवढा आहे बघा. बापाचा अधिकार मोठा आहे का मुलाचा मोठा आहे? समोर एक नदी होती, त्या नदीमध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या. 12 वर्षाचा तरुण मुलगा त्या नदीमध्ये पलीकडे गेला, तरी सुद्धा त्या तरुण स्त्रिया लाजल्या नाही. त्यांनी अंगावर वस्त्र परिधान केलं नाही. परंतु त्याच्या मागून धावून आलेला जो 80 वर्षाचा म्हातारा व्यास, व्यासांना पाहिल्याबरोबर सगळ्या स्त्रियांनी आपल्या अंगावरती वस्त्र परिधान केले. व्यासांना आश्चर्य वाटलं, माझा तरुण मुलगा गेला तरी ह्या लज्जित झाल्या नाही, आणि मी म्हातारा पुरुष मला नीट दिसत नाही, तर मी आल्यानंतर ह्या लाजल्या, यांना निश्चित आपण विचारलं पाहिजे. त्यावेळेस त्या स्त्रियांनी उत्तर दिलं व्यासांना, अहो आपला जो मुलगा आहे शुकदेव, त्या शुकाचार्यांचा अधिकार किती? त्यांच्या नजरेमध्ये स्त्री आणि पुरुष हा भावच उरलेला नाही. हा दगड आहे, ही माती आहे, हा वृक्ष आहे. समष्टी भाव त्यांचा निर्माण झालेला आहे. समष्टी भाव, माझा आत्मा आणि त्याचा आत्मा हा वेगळा नाही, तर माझा आत्मा आणि त्यांचा आत्मा एकच आहे. याला समष्टी भाव असेल. जसं ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, ज्ञानदेव म्हणे एक नाही, बोल रे ऋग्वेद. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला का? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचा आत्मा आणि माझा आत्मा ही दृष्टी ज्यावेळेस माणसाला प्राप्त होते
ही समष्टी दृष्टी ज्यावेळेस माणसाला प्राप्त होते त्याच वेळेस तो माणूस ब्रह्मत्वाला देवत्वाला प्राप्त झालाय त्याचा अर्थ सिद्ध होतो. आणि म्हणून शुकाचार्यांचा अधिकार केवढा आहे की त्यांच्या मनामध्ये स्त्री पुरुषाची असा कुठला भेद नाहीये. कारण का पुढे व्यास महर्षी गेलेले शुका 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 असा आवाज देत होते तर त्यांच्या मोबदल्यात प्रतिध्वनी कुणाचा येत होता? वृक्ष साथ घालत होते. बोला बोला देवर्षी महर्षी व्यास बोला, काय म्हणताय बोला. व्यासांना कळत नाही मी आवाज देतोय आणि मला उत्तर कुठून मिळतंय. कान लावून पाहिलं तर वृक्षांमधून मला आवाज प्रत्युत्तर येत आहे. काय त्याचा अर्थ काय? तरी शुकाचार्यांचा आत्मा आणि संपूर्ण या जगतांत पदार्थ यांच्यामध्ये त्यांचा आत्मा एक झालेला होता. त्यामुळे जो तो पदार्थ जी ती वस्तू त्यांच्या बदल्यामध्ये उत्तर देत होती. एवढा मोठा अधिकार शुकाचार्यांचा. असा जर माझा मुलगा असेल तर त्याला ही भागवत संहिता आपण का न द्यावी. पण तो कुठे सापडेल? आता गेला तो जंगलामध्ये निघून मला सोडून गेला. पण कोणी कुठेही जाऊ द्या त्याचा जर आवडीचा विषय त्याला मिळाला तर तो निश्चित आकर्षित केला जातो. बरोबर. भागवत कथेला कोण येतो? ज्याचा जो विषय आहे तो बरोबर त्याला इकडे आकर्षित करून आणतो. म्हणजे अर्थच त्याला काय वेगळं निमंत्रण द्यायला लागत नाही. आंबा पाडाला लागला की पोपटाला असं पत्र लिहून पाठवावं लागत नाही की बाबा आता मी पिकलेलो आहे तू ये आणि आता माझा स्वाद घे असं सांगावं लागत नाही पोपटाला. पाडाला आंबा लागल्याबरोबर पोपटाला त्याची खबर होते आणि त्याचा स्वाद घेतो. त्याप्रमाणे ज्याला जो विषय आवडतो त्याला काय वेगळं निमंत्रण द्यायची गरज नाही. तो बरोबर त्या कथेमध्ये येऊन बसतो. भागवत संहिता भगवत प्रेम हे माझ्या मुलाला तो त्याचा विषय. आणि म्हणून माझ्या मुलापर्यंत कसं जायचं? एका पानावरती भागवतातले 2 श्लोक लिहिले आहेत. 2 श्लोक लिहिले एका पानावरती. एका पानावरती 2 श्लोक लिहिले आणि त्या श्लोकामध्ये काय वर्णन केलेलं आहे? किती दयाघन आहे तो परमात्मा. त्या कृष्ण भगवान परमात्म्याचं व्यासांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. नतवर वपु कर्णय कर्णिकारं बिभ्रद्वास कनक कपीशं वैजयंती च माला. बरहापीडम ज्याच्या मुकुटावरती मोरपंख लावलेला आहे त्याला म्हणतात बरहापीड. नटवर वपु नट कोणाला म्हणतात? अभिनेता. त्याला नट म्हणतात. आपण त्याला हिरो म्हणतो. अभिनेता. अरे अभिनेता काय करतो? आपलं मनोरंजन करतो, अभिनय करतो. पण आजकालचे नट आणि नटी यांच्या अभिनयाला काय करतात? खऱ्या अर्थाने विश्वसुंदरीची निवड करून स्त्री जातीचा अपमान करणारे हे नट आहेत असं बोलले जातं. विश्वसुंदरी म्हणजे बाकीच्या स्त्रियांना आपोआपच गौणपणा आलेला आहे. खरा नट आणि खरी नटी कोण आहे? तो आहे नट वर वपू. नटांचा नट आहे. त्याच्यासारखा अभिनय त्याच्यासारखा अभिनेता दुसरा कोणी नाही. त्याला सगळं जमतं. चोरून नेले होते सगळे गाई वासर ब्रह्मदेवाने. यावत् वत्स पवत्स काल्पक वपुर यावत् करंघ्र्यादिकं यावत् यष्टी विशान वेणु दलशिक यावत् विभूषांबरं. यावत् जसं तसंच परमात्मा जशाच ओळखू येऊ शकत नाही. तुम्ही कधी कुमार गंधर्वांचं नाव ऐकलेलं असतं. पुण्यामध्ये त्यांचे कार्यक्रम नेहमी होत असतात. त्यांनी जर स्त्रीचं रूप घेतलं तर आव्हान दिलं जायचं की ओळखून दाखवायचे स्त्री आहे का पुरुष. असा हा नटवर होता. तुमच्या माहितीसाठी एक सांगतो. पूर्वीच्या काळी एक नाटक होतं
बेधुंद शरीर. त्या नाटकामध्ये एक जणाने छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र घेतलेलं होतं आणि दुसऱ्याने औरंगजेबाचं पात्र घेतलं होतं. ज्यावेळेस ते छत्रपती संभाजी राजांना साखळदंडाने बांधून स्टेजवर आणलेलं आहे आणि औरंगजेबापुढे हजर केले, त्यावेळेस त्या औरंगजेबाचं पात्र ज्याने केलेलं होतं, रागाच्या भरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला शिवीगाळ केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शिवीगाळ केल्यामुळं त्या आवेशात औरंगजेबाने इसकी गंदी जवान काट डालो असं ज्यावेळेस वाक्य उच्चारलं, त्यावेळेस पब्लिक मधून एक जणाने चप्पल फेकून मारली स्टेजवर. त्या औरंगजेबाला चप्पल फेकून मारल्यानंतर थोडासा गोंधळ उडाला आणि मग ज्यानं फेकून मारली त्याला बाजूला घेतलं. बरंच काय काय झालं, ज्याला फेकून मारली ज्या औरंगजेबाला, त्याला विचारलं, बाबा तुमच्या मनात तर काही द्वेष नाही. त्यावेळेस त्यांनी माईक घेतला आणि प्रत्युत्तर दिलं, यांनी मला एक चप्पल फेकून मारली, यात मला काय म्हणजे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. उलट मी माझ्या अभिनयामध्ये 100% पूर्ण पास झालोय, याचा मला ते मिळालेला दाखला आहे. मला चप्पल फेकून मारली म्हणजे मी पात्र जे रंगवलंय ते अगदी हुबेहूब आणि 100% ते अगदी तंतोतंत उतरलेलं आहे, म्हणून मला ती चप्पल फेकून मारली. अभिनय करावा, अभिनय कोणासारखा असावा, अभिनयासारखा असावा. खरं तर अरिस्टॉटल नावाचा एक लेखक आहे, त्याचं एक वाक्य आहे, द वर्ल्ड इज अ स्टेज. जग हेच काय आहे, रंगमंच. तुम्ही आम्ही सगळे हे अभिनेते. मुलगा झाला, तुम्ही बाप झाले, आता तुम्हाला बापाचं पात्र रंगवायचे ध्यानात ठेवा. लग्न झालं, तुम्ही एक पती आहेत, आता तुम्हाला पती म्हणून पात्रता, तुमचा अभिनय तुम्हाला रंगमंचावर जशास तसा तिथे मांडता आला पाहिजे. तुम्ही आता आजोबा झाले, तुम्हाला आजोबाची भूमिका व्यवस्थित पार पाडता आली पाहिजे. या जग हे एक प्रकारचं रंगमंच, इथे प्रत्येकाला अभिनय करायचा आहे, तो अभिनय अगदी हुबेहूब करायचा. वास्तवामध्ये सगळं वेगळं आहे, वास्तवामध्ये काहीच खरं नाहीये. आपण जे जगतोय ते सगळं खोटं आहे, आपण जे वागतोय तो सगळा अभिनय. तो अभिनय अगदी बरोबर जिथल्या तिथं तंतोतंत आपल्याला तो करता आला पाहिजे. म्हणून द वर्ल्ड इज अ स्टेज. प्रत्येकानं आपला अभिनय इथे रंगवायचा आहे. पण आपला अभिनय किंवा या आजकालच्या टीव्हीवरती आपण पाहतो ते नट, या नटांना काही किंमत नाही. तो नट कसा आहे, नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम. एका एका शब्दामध्ये दीपक महाराज अर्थ खूप भरलेला आहे. कर्णधार किंवा कर्णिकार म्हणतात. कर्णधार, कर्णिकार संस्कृत मध्ये याचा अर्थ काय, नावेमधून पलीकडे आपल्याला तारून देतो त्याला कर्णिकारम म्हणतात. त्याच्यासारखा तारणारा दुसरा कोणी नाही. कितीही दुथडी भरून वाहणारी भवनदी असू द्या, त्या नदीमध्ये कितीही भोरे असू द्या, त्या नदीच्या पाण्याला किती वेग असू द्या, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा नावाडी जर आपल्याला प्राप्त झाला तर तो आपल्याला सहज आपली नाव तुका माने नट
जन्मधारी भोग भोगणी ब्रह्मचारी. जर मी 16,108 पत्न्या करून ब्रह्मचारी असेल तर यमुनमयी रस्ता दे. याला म्हणायचं नटधारी. कोणाच्या लक्षात नाही आलं. बरहा बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं. कर्णराग हे चाललं होतं आपलं की त्याच्यासारखा नावडी म्हणून. अहो साधं आपण एखाद्या वाहनात जर प्रवास करायला लागलो तर आपलं लक्ष त्या ड्रायव्हरकडे नेहमी जातं की हा आपल्याला गंतव्य स्थानापर्यंत सुरक्षित पोहोचवतो का नाही. किती वाटतंय. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा असा कर्णधार आहे. डोळे झाकून त्याच्या नावेमध्ये बसायचं. निश्चित तो आपल्याला पैद केलेला मिळाला. कर्णयो कर्णिकार बिभ्रत वास कनक कपीशम वैजयंती च माला. गळ्यामध्ये वैजयंती माल आहे. रंध्रान वेणो रधर सुदयः. रंध्रान वेणो रंध्र म्हणजे छिद्र. बासरीला छिद्र आहे आणि ते छिद्राची बासरी. अधर अधर म्हणजे ओठ. त्या ओठावरती पकडलेली आहे. कुणीतरी त्या बासरीला प्रश्न विचारला, अगं बासरी, आम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे इतकं गुणगान गातो सगळ्या जोडली आणि त्याला त्याच्या आवडीचे गाणी म्हणतो, त्याच्या आवडीचं खाऊ त्याला देतो, तरी सुद्धा श्रीकृष्ण परमात्मा देव आम्हाला तुझ्या इतकं जवळ का करत नाही. बासरी तुला किती जवळ करतो, किती जवळ घेतो. तुला अगदी ओठावर घेतलंय त्याला. आणि नुसतं ओठावर नाही घेतलं, तुला ज्यावेळेस फुंकर मारतो किती हळूवार तुला फुंकर मारतो. तू किती भगवंताच्या जवळ समीप गेलेली आहेस. काय असं पुण्य केलंय बासरीने, कशामुळे तू भगवंताच्या इतक्या जवळ गेली. त्यावेळेस त्या बासरीने फार उत्तर सुंदर दिलं. बासरी म्हणते भगवंताच्या जवळ जाण्याचं कारण असं आहे. बासरी कशापासून बनवली जाते. बांबू पासून, वेळूच्या. त्या वेळूच्या बांबूला काय असतं, मध्ये मध्ये अशा गाठी असतात आणि त्या गाठी असलेल्या बांबू पासून बासरी तयार होत नाही. मग त्या गाठी काय करावं लागतात, त्या सगळ्या गाठी फोडून काढाव्या लागतात. आरपार इथून तिथून छिद्र असं पूर्ण मोकळं करावं लागतं आणि मगच त्या बांबूचे काय होते, बासरी तयार होते. जर त्या बांबूमध्ये अशा गाठी शिल्लक असतील तर त्या बांबू पासून बासरी बनवल्या जात नाही. ती बासरी म्हणते माझ्या अंतःकरणातल्या, माझ्या मनातल्या, माझ्या चित्तातल्या सगळ्या गाठी. गाठी म्हणजे कोणत्या, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. ह्या सगळ्या गाठी मी काढल्या आणि मी एकदम अंतःकरणाने विशुद्ध मोकळी झालेली आहे. त्यामुळे भगवान परमात्म्याने मला इतकं जवळ केलं. तुका म्हणे सोडीला गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी. गाठी दिली मिठी पायाशी. गाठी म्हणजे ग्रंथी, मनातले सर्व भेद संशय मी सगळं फोडून टाकलेलं आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या मी इतका जवळ झालेलो आहे. बासरीनं हेच उत्तर दिलेलं आहे आणि ज्याच्या जवळ बासरी आहे असं सुंदर या 2 श्लोकामध्ये वर्णन केलंय. हे 2 श्लोक व्यासांनी एका पानावर लिहिले,
2 शिष्याजवळ दिले, जा जंगलामध्ये जिथे माझा मुलगा असेल त्याच्या जवळ जाऊन भोका. तिथे गेले, श्लोक भोकायला लागले. आवडीचा विषय भगवंताचे चरित्र काय ऐकायला मिळते. ते कोण गाते माहिती नाही, पण ते चरित्र आहे. आकर्षित झाले शुकदेव. बोला बोला बोला, किती सुंदर श्लोक आहेत, बोला. अहो काय बोला, हे 2च श्लोक आम्हाला येतात, मग बाकीचे येतो काय, हे तो ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. म्हणजे तुम्हाला सगळं चरित्र जर ऐकायचं असेल तर तुम्ही आमच्या गुरुदेवांकडे चला. 18,000 श्लोकाची संहिता आहे, हे फक्त 2 श्लोक आहेत. आणि मग आकर्षित झाले शुकदेव भगवान परमात्मा. कधीही घरी न येणारे 12 वर्षाचे जन्माला आले, जंगलात गेले आणि परत आले. भागवत संहिता पूर्ण व्यासांनी शुकदेवांना सांगितलेली आहे. अशा पद्धतीने व्यास महर्षींनी पहिल्यांदा शुकाचार्यांना भागवत कथा सांगितली. पुढे प्रश्न असा निर्माण होतो. शौनक प्रश्न विचारतात, सूत महाराज आम्ही असं ऐकलंय सम्राट चक्रवर्ती राजा परीक्षिती आणि या परीक्षिती राजानं ही भागवत कथा 7 दिवस गंगेच्या तीरावर बसून ऐकली. हरिद्वार म्हणजे हो, एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षिती, त्याला 7 दिवस बरी फुरसत मिळाली. इथं सर्वसामान्य आम्हाला 3 तासाची फुरसत मिळत नाही, त्याला 7 दिवस वेळ कसा काढला आणि वेळ काढण्याकरता त्याला कारण काय ठरलं. आणि जे शुकदेव भगवान कुणाच्या दारामध्ये गोदोहन मात्र कालम, याचा अर्थ जरा नीट ऐका. साधूने कुठल्याही गृहस्थी माणसाच्या घरात गोदोहन काल मात्र पर्यंत थांबावं. म्हणजे काय, गायीची धार काढायला किती वेळ लागतो, फार फार 5-10 मिनिटं. तेवढाच वेळ साधूने संन्याशाने गृहस्थी माणसाच्या घरी थांबण्याकरता शास्त्राने परवानगी दिलेली आहे. जास्त वेळ त्याला थांबायला परवानगी दिली नाही. आमची जर व्यवस्था चांगली होत असेल तर आम्ही तिथेच मुक्कामाला थांबतो बुवा, आहे की नाही. ज्या घरी आमची व्यवस्था चांगली झाली ते घरच आम्ही सोडायला तयार नाही. पण साधूला बंधनं घातलेली आहेत. गायीची धार काढेपर्यंत थांबण्याकरता दिलेली परवानगी असताना श्री शुकदेव 7 दिवस एका जागेवर कसे थांबले आणि का थांबले, याचं कारण काय, तेवढी गोष्ट आम्हाला सांगा. ती कथा आपण बघूया. तत्पूर्वी छोटंसं नामसंकीर्तन घेऊया. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, नाथ नारायण वासुदेव, हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे
परीक्षितीला 7 दिवस भागवत कथा ऐकण्याकरता का बसावं लागलं हा प्रसंग आता सांगायला सुरुवात केली आहे. यदा मृधे कौरव सृंजयाना विश्वतो वीरगतिं गतीषु वृकोदरा विद्धगदाभिमर्श भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे. महाभारताचं युद्ध झालं. कौरव पांडव या महाभारताच्या युद्धामध्ये 100 कौरव मारले गेले. कुरुक्षेत्रावरती युद्ध पार पडले. पांडवांचा विजय झाला, कौरवांचा पराभव झाला. त्याच्यामध्ये जे 100 कौरव होते त्यातला जो मोठा दुर्योधन त्याचा पूर्णतः प्राण गेलेला नव्हता. रणभूमीवरती प्राण उत्क्रमण होण्याच्या अगोदरच त्याला गिधाड येऊन टोचा मारत होता. काही वेळामध्ये तो मरणार आहे. अशा वेळेला चिरंजीवापैकी द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा तो फिरत असताना त्यांना बघितलं, अरे हा तर आपल्या पक्षाचा राजा दुर्योधन आहे. त्याचं डोकं मांडीवर घेतला आणि दुर्योधना बोल, या मरणासन्न अवस्थेमध्ये तुझ्यासाठी मी काय करू शकतो, तुझी मदत. दुर्योधन मला एवढंच वाईट वाटतंय, अरे आम्ही 100 असून आमच्यापैकी एक सुद्धा शिल्लक राहिला नाही आणि ते 5 जण असून त्यांच्यापैकी एक सुद्धा मेला नाही. मला फक्त एवढंच वाटतं त्यांच्यातला एक जरी मेला एवढी माझ्या कानावर वार्ता आली तर मी सुखानं प्राण सोड. असं तुझ्यासाठी मी हे काम निश्चित करतो. निघाला अश्वत्थामा. पांडवांच्या पालाकडे निघाला. त्या दिवशी पांडव विजय उत्सव साजरा करण्याकरता बाहेर गेलेले होते आणि पांडवांच्या जागेवर त्यांचे 5 पुत्र झोपले होते. त्या अश्वत्थाम्याने रात्रीच त्या 5 मुलांवरती हल्ला केला. धडापासून त्यांचे शीर वेगळं केलं आणि 5 जणांचं शीर बांधून त्या दुर्योधनासमोर हजर केले. बघ, दुर्योधन म्हणाला, अश्वत्थाम्या मला तर ही गोष्ट शक्य वाटत नाही, विश्वास नाही बसत. अरे ज्यांनी आम्हाला सोरोटी पडो करून सोडलं ते पांडव तू सहजासहजी मारलेच कसे. अरे बघ हे दुर्योधनाचा ज्याच्यावर राग होता, मला भीमाचा चेहरा दाखव, मला भीम कुठे. भीमाचा चेहरा दाखवण्याकरता त्याने ते असं पुढं केलं तर तो भीम नव्हता, तो भीमाचा मुलगा होता. तर त्या दिवशी 5 पांडव फिरायला गेले होते, त्यांची मुलं झोपलेली होती. मरणासन्न अवस्थेतला दुर्योधन तो सुद्धा आता वाईट म्हणतोय, फार वाईट केलंस. अरे माझा राग, माझा द्वेष पांडवांसोबत होता, पांडवांच्या मुलासोबत नव्हता. तू तर आमच्या पांडवाचं वंश, आमच्या कुरुवंश तू नष्ट केलंस. आमचं संतान बीज तू संपवलंय. फार वाईट केलंय. पण ध्यानात ठेव,
मी तर आता मरणार आहे, पण ही गोष्ट जर पांडवांना समजली ना, तुला शिल्लक ठेवणार नाहीस. अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं. दुर्योधनाने प्राण सोडले आणि अश्वत्थामाला पळता भुई कमी पडली. कुठे लपून बसावं. पांडव घरी आले, पाहिलं 5 मुलांना कोणी मारलेलं. जास्त दुःख कोणाला होतं? मातेला. ज्यावेळेस द्रौपदी हे दृश्य पाहते, त्यावेळेस त्या द्रौपदीने हंबारडा फोडला. माता शशूणाम निधनम सुतानाम निशम्य घोरम परितप्यमाना तदा वृत्वाश्वकलाकुलाक्षी ताम सांत्वयन्नाह किरीटमाली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांत्वन करतायत द्रौपदीचं. द्रौपदी रडू नको, थांब. अर्जुनाने भीमाने प्रतिज्ञा केली, ज्याने कोणी द्रौपदी 5 पुत्र तुझे मारलेले आहेत, सूर्योदय होण्याच्या आत त्याला तुझ्या समोर हजर करी. तू सांगशील ती शिक्षा देईल, अन्यथा मी अग्निदहन करेन. भीम अर्जुन रथात बसले, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर निघाले. रातोरात सगळी रणभूमी पायाखाली घातली. अश्वत्थाम्याला पकडला. एखादा हिंस्र पशु दोरीने बांधून आणावा, त्याप्रमाणे त्याला त्या रथामध्ये बांधलेला आहे आणि त्याला घेऊन आलेले.